मंगळसूत्रात गुंतलेलं मन भाग 4. विराज पार्टीमध्ये गेलेला, पण लक्ष मात्र सगळं घरातच होतं. बसल्या बसल्या सगळा दिवस त्याच्या डोळ्यासमोरून गेला. तिचं एकदम असं ॲटिट्यूडमध्ये जीन्स शूज गॉगल लावणं, आपली बायको पण आपल्यासारखीच वे आहे हे बघून याचा ॲटिट्यूड पण भारी झाला होता. तिचं ते एकदम एका खांद्यावर हात ठेवत मोबाईल बघणं आणि दुसऱ्या क्षणाला कचकन मारलेली मिठी, हे सगळं आठवून विराज गालातच हसत होता. त्याचा मित्र राकेश नुकताच ट्रिपवरून आल्याने त्याने पार्टी ठेवली होती. सगळे भरलेले ग्लास रिकामे करत होते, त्यामुळे जरा नशेत होते. पण आपला विराज न ड्रिंक करताही कुठल्या नशेत आहे म्हणून राकेश त्याच्या जवळ येऊन त्याला विचारत होता. राकेश म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, कोणी नशा केली आहे तुमच्यावर? विराज म्हणाला, प्यार का नशा कुछ ऐसा छाया. राकेश म्हणाला, हां, ये तो सही आहे. तुझी ती मैत्रीण वेदिका. वेदिकाचं नाव ऐकून विराज चमकलाच. विराज म्हणाला, एक्सक्यूज मी. राकेश म्हणाला, अरे यार, तू एक तर खरं, आधीच काय ठरवून रिकामा होतोस? विराज म्हणाला, हा बोल, वेदिकाचं काय? राकेश म्हणाला, तुला माहिती आहे मी पण जास्त कोणासोबत बोलत नाही. तो माझा स्वभाव पण नाही आहे. पण वेदिकासोबत बोलावं वाटतं यार. खूप समजूतदार आहे रे ती. मला एक मैत्रीण म्हणून तर तिच्यासोबत ओळख करून दे. विराज म्हणाला, इतकंच ना? ते बोलतच असतात तोपर्यंत तिथे पोलीस हवालदार येतात. त्यांना शिवाय द्यायला आणि काठीने मारायला सुरुवात करतात आणि सगळ्यांना अटक करायला लागतात. इतकं अचानक होतं की सगळ्यांनाच काय बोलावे ते कळत नव्हतं. त्यात एक दोघे सोडले तर सगळ्यांनीच ड्रिंक केलेली होती. सगळेजण विराजकडे आशेने बघत होते. तो पटकन पुढे आला. हॅलो, मी PSI विराज. एक हवालदार हसतच म्हणाला, हो, आणि मी डोनाल्ड ट्रम्प. विराज म्हणाला, घ्या हसून. लेटर्स हातात मिळतील तेव्हा कळेल. हवालदार म्हणाला, पिऊन लोक स्वतःला काय समजतात काय माहीत. विराज म्हणाला, एक्सक्यूज मी, नाव यू बथ आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. हा. हवालदार म्हणाला, बरं सर, तुमचं ID असेलच ना, ते दाखवा. विराज चिडतच बोलतो, ते तर दाखवतोच, पण आधी आमचा गुन्हा काय ते सांगा. हवालदार म्हणाला, बाळ, इतक्या रात्रीचं तुम्ही असं रस्त्याला गाड्या लावून दारू पिताय आणि त्यात तुमचा दंगा. विराज त्यांना थांबवतच, सर, पहिलं तर आम्ही रस्त्यावर नक्कीच नाही आहे. हे एक फार्म हाऊस आहे. आत घरात ड्रिंक करायला नको म्हणून मिस यांना इथे बाहेर पाठवलं. त्यात आम्ही दंगा करत नाहीये. सगळे शिकलेले चांगल्या घरातून आलेले आहेत. जस्ट खूप दिवसांनी भेटलो म्हणून त्या दोघा तिघांनी जरासी ड्रिंक केली आणि असं पोलीस ऑफिसर या नात्याने सगळे अटी नियम मला माहीत आहेच. आम्ही असं काहीच केलं नाहीये की जेणेकरून तुम्ही आम्हाला अरेस्ट करू शकाल. हवालदार म्हणाला, तुम्ही खूप भारी बोलता राव. त्याप्रमाणेच तुमचं ID पण दाखवा. विराज पॅन्टच्या खिशातून हात घालतच, हा, नक्कीच दाखवतो. सगळे खिशे चेक करताना त्याच्या लक्षात येते की आपण ID घरीच विसरलो आहे आणि हे हवालदाराच्या पण लक्षात येतं. हवालदार म्हणाला, घ्या रे सगळ्यांना. भाषण करायला सांगावीत यांना फक्त. याचं भाषण ऐकून एक वेळ मला पण वाटलं बेनखर्च PSI आहे की काय. चला स्टेशनमध्ये, तिथेच उतरेल तुमची सगळ्यांची. विराज म्हणाला, तुमचे हेड जे आहेत त्यांना एक कॉल लावून द्या, म्हणजे सगळे डाऊट क्लिअर होतील आणि जरा नियम पण नव्याने कळतील तुम्हाला. हवालदार म्हणाला, तुझे नियम आणि ॲटिट्यूड आता स्टेशनमध्ये दाखव. घ्या रे यांना गाडीत. पोलीस स्टेशनमध्ये राकेश विराजला म्हणतो, काय उपयोग तुझा पोलीस असण्याचा? त्यापेक्षा वकील झाला असतास तर बरं झालं असतं. विराज म्हणाला, हा, म्हणजे आयुष्यभर तुम्हाला असाच जेल बाहेर काढायचे धंदे लागले असते माझ्या मागे. राकेश म्हणाला, काय करता येत असेल तर बघ ना यार. विराज म्हणाला, नाही रे, हे साले मोबाईल पण देत नाहीयेत. यांचा माझंच उतरवतो उद्या. पण अग्नीला कसं फेस करू? काय वाटेल यार तिला. बिचारे सगळेच रात्रभर तडमळत होते. चूक नसतानाही सकाळी साधारण 9च्या सुमारास विराजचा मोबाईल वाजतो, जो एक हवालदार रिसीव्ह करतो. रात्रभर विराजची वाट बघत अवनी तशी झोपलेली असते. सकाळी उठल्यावर तिला कळतं की विराज अजून आलेला नाही. आवरून कॉल करायचा असं ठरवून ती त्याला कॉल करते. कॉलवर तिला जे कळतं त्याने अगोदर तर ते सगळं इमॅजिन करून हसायला येतं, पण प्रसंगाची गंभीरता लक्षात घेता ती सगळी माहिती घेऊन तिकडे जायला निघते. इकडे पोलीस स्टेशनमध्ये अजून कोणीही मुख्य आले नव्हते, त्यामुळे विराज पुरता वैतागला होता. त्यात फोन कोणाचा होता हे पण ते लोक सांगत नव्हते. त्याने खूप वेळा विचारल्यानंतर हवालदार बोलला, कोणत्या तरी मॅडमचा फोन होता. तुझी आयटम म्हणायची का ती? असं म्हणून तो आणि बाकी सगळे लोक हसायला लागले. हसतच तो पुढे बोलायला लागला, आईला यांना सकाळी सकाळी पण आईबापांचा फोन येत नाही.
डायरेक्ट गर्लफ्रेंडचा? संगळ्य गड्यांनो. इतक्यात तिथे अवनीची एंट्री होते. व्हाईट लॉंग शर्ट, ब्लॅक अँकल जीन्स, त्यावर हाय हील, रेबनचा गॉगल. हवालदार तिच्याकडे बघतच असतो की तोपर्यंत ती स्वतःची आरडी काढून त्याला दाखवतच बोलते, हॅलो सर, मी मिसेस अवनी विराज, STI ऑफिसर. इकडे विराजचे मित्र त्याला हळूच मागून मारत होते. चिमटे काढत विचारत होते, या कोण आहेत? आता मिसेस अवनी विराज म्हणजे विराज तुझी बायको आणि आमची वहिनी काय? विराजने डोळे मोठे करताच शांत बसले आणि पुढं काय होतंय याची वाट पाहत होते. हवालदार म्हणाला, येस मॅडम, काय काम आहे किंवा काय मदत करू? अवनी गॉगल काढतच खुर्चीवर बसून म्हणते, मला अब्रू नुकसानीचा दावा ठोकायचे. ओ सॉरी, अब्रू नुकसानीची केस दाखल करायची आहे? हवालदार म्हणाला, हो, घेऊया की लिहून. सांगा कोणाच्या विरोधात? अवनी म्हणाली, एक माहिती देणार का? काल रात्री या बेवड्यांना अटक कोणी केली हो? एकदम भारी काम केलं हा तुम्ही लोकांनी. विराजला आणि त्याच्या मित्रांना काहीच कळत नव्हतं. त्यात राकेशला सोडलं तर विराजचं लग्न झाले हे पण कोणाला माहीत नव्हतं. विराज फक्त बघत होता. हवालदार खुश होऊन, हो मॅडम, मी आणि हा पिंगळे, आम्ही दोघांनी अटक केली या सगळ्यांना. साले दारू पिऊन दंगा करत होते. अवनीने उभं राहून त्यांच्या ड्रेसवरचं नाव वाचलं आणि बोलली, साहेब कितीपर्यंत येतील? त्याच्याशीच बोलले मी. तेवढ्यात सातपुते सर येतातच. ते कॅबिनमध्ये जातच असतात की हवालदार आणि अवनीच्या एकत्र आवाजाने ते त्यांच्याजवळ येतात. सातपुते म्हणाले, यस बोला. अवनी म्हणाली, सर कंप्लेंट करायची आहे. सातपुते म्हणाले, पिंगळे यांची केस फाईल करा. अवनी म्हणाली, एक्सक्यूज मी सर, मला तुमच्या पोलीस स्टेशनमधील हवालदार पिंगळे आणि माने यांच्यावर अब्रू नुकसानीची केस करायची आहे. सातपुते म्हणाले, मॅडम काय बोलताय ते कळतं का तुम्हाला? अवनी म्हणाली, सर आवाज माझाही वाढू शकतो. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या या हवालदारांनी एका रिस्पेक्टेड पोलीस ऑफिसरला अटक केली आहे, ते पण काही कारण नसताना. सातपुते म्हणाले, माने या काय बोलत आहेत? तुम्ही कोणाला अटक केलं? आता मात्र दोघेही तप्पत करायला लागले होते. अवनी म्हणाली, सर तुम्ही माझी केस दाखल करताय की नाही? माझे हस्बंड मिस्टर विराज ज्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत तिथेही मी या दोघांवर केस फाईल करू शकते. आपल्याला तक्रार करायची असेल तर गुन्हा जिथे घडला तिथेच केस दाखल केली पाहिजे असे काही नाहीये. ती आपण कुठेही करू शकतो. आज एक गव्हर्नमेंट सर्वेंट, इतकी माहिती तर मी ठेवू शकते. दोघेही हवालदार म्हणाले, मॅडम आम्हाला माफ करा. ते म्हणतच होते मी इन्स्पेक्टर आहे म्हणून, पण त्यांची आरडी नव्हतं म्हणून. तेवढ्यात विराज आणि त्याचे मित्र लॉकअपमधून बाहेर येतात. विराज त्यांच्याजवळ जातो, अवनीकडून आरडी घेतो आणि सातपुतेंना दाखवतो. त्याचे मित्र मात्र अवनीला बघून शॉकमध्येच होते. ते बिचारे सगळे विराजच्या मागे येऊन उभे राहतात. विराज रागातच मोठ्या आवाजात म्हणतो, आरडी नसताना त्या व्यक्तीचा ॲड्रेस घेऊन तुम्ही त्यांना सोडू शकता. जर 24 तासात त्यांनी आरडी आणून नाही दाखवली तर तुम्ही त्यांना अटक करू शकता. हा आहे नियम. आणि बाय चान्स मी पोलीस अधिकारी नसतो तरीही आम्हाला अटक करायचं काहीही एक कारण नव्हतं. बऱ्याच वेळा मी अशा केसेस हँडल केल्या आहेत. तुमच्यासारख्या पोलिसांमुळे भरपूर दोषी नसणारे यात अडकतात. चुकून ते बाहेर आले की त्यांचं भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असतं. फक्त तुमच्या लाल खाण्याच्या प्रवृत्तीमुळे. काही जण तर ते सहनही करू शकत नाही, त्यामुळे आत्महत्या करतात किंवा मानसिक आजारांनी बळी पडतात. त्या तुमच्या एका चुकीमुळे, वेंधळेपणामुळे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतात. त्या घरातील मुलगी, सून यांना टोमणे सहन करावे लागतात. ही चेन खूप मोठी आहे. पण आम्हाला काय, पैसे मिळाले की झाले. राकेश त्याला शांत करतो. सातपुते म्हणाले, सॉरी सर, मी यांच्याकडून माफी मागतो. अवनी म्हणाली, सर माफीचा प्रश्नच येत नाहीये. माझे हजबंड मिस्टर विराज हे कालपासून लॉकअपमध्ये आहेत. याची भरपाई कशी करून देणार आहात तुम्ही? ते काही नाही, मी केस दाखल करणार आहेच. सातपुते खूप आशेने विराजकडे पाहत. विराज डोळ्यांनीच त्यांना इशारा करतो आणि म्हणतो, होय आम्ही केस करणार आहोत, पण संध्याकाळी येतो. अवनी आता मी खूप थकलोय, आपण संध्याकाळी येऊया का? त्याचा तो केविलवाणा चेहरा बघून ती पण लगेच वितळली. त्याच्यासोबत जायला निघाली. तेवढ्यात विराजने मागे वळून डोळे मिचकावत मानेकडून बघून म्हणाला, माने हीच ती जिचा मला मगाशी फोन आलेला, पण ती आयटम नाहीये, माझी बायको आहे, अवनी, मिसेस अवनी. विराज हळूच तिच्या कानाजवळ येत बोलतो, दरवेळी असं मिसेस अवनी विराज म्हणायची गरज नाहीये. तुमचं स्वतःचं कर्तृत्व आहेच ना, त्यामुळे माझं नाव तिथे नसलं तरी चालेल. पण पण हसत तो ते वाक्य पूर्ण न करताच पुढे निघून जातो. बाहेर आल्यावर सगळ्यांनी विराजला पकडून मारायला सुरुवात केली. अवनीने विचारलं तेव्हा कळलं की त्याने त्यांच्या लग्नाविषयी कुणालाच सांगितलं नव्हतं. रोहन म्हणाला, विराज, वहिनी मात्र आवडली बरं का आम्हाला.
अगदी तुझ्या तोडीस तोड आहे. नितीन म्हणाला, हा ना, ते हवालदार बघितलं का? किती घाबरले होते. आदित्य म्हणाला, हो बाबा, त्याला एक युनिक बायको पाहिजे होती, जी त्याला भेटत नव्हती. म्हणून पट्ट्याने आतापर्यंत लग्न केलं नव्हतं. बरं का, वहिनी? विराज सगळ्यांना थांबवत. अरे हो, बस आता. चला घरी निघा आता. आधीच रात्रभर घरी गेलो नाहीये. घरातल्यांना टेन्शन नको. सगळे निघतात परत भेटण्याच्या खात्रीने. अवनीने कार आणली होती. त्यात दोघेही घराकडे निघतात. विराज म्हणाला, सॉरी, माझ्यामुळे खरंच खूप त्रास झाला तुम्हाला. अवनी नकळत म्हणाली, ॲक्च्युली मी काल खूप वेळ वाट बघत होते. नंतर तशीच झोप लागली. विराज म्हणाला, काय? अवनी म्हणाली, मग काय तर, तुम्ही एक कॉल पण करू शकला नाहीत. विराज म्हणाला, त्या मानेने कॉलच करू दिला नाही. नशीब मोबाईल ऑफ केला नाही, नाहीतर तुमचा कॉल आलाच नसता. मग अजून काय झालं असतं डोंट नो. अवनी म्हणाली, म्हणून तर त्यांच्यावर केस करणार आहे मी. विराज म्हणाला, ते पण मजबुरीनेच करतात हो हे सगळं. अवनी म्हणाली, तुम्ही आता त्यांची बाजू घेणार आहात का? विराज शांतपणे म्हणतो, एका तरी माझे. आपल्यासारखा त्यांना जास्त पगार नसतो, पण आपल्यासारख्या अपेक्षा असतात. अर्थात त्या कोणाच्याही असू शकतात. स्वतःच्या मुलांनी चांगल्या शाळेत शिकवावं, चांगले क्लास लावावे, चांगले कपडे, ब्रँडेड वस्तू जास्त नाही, पण जरा तरी वापराव्या, हे त्यांना पण वाटतंच की. मुलं लहान असतात ना, तोपर्यंत ठीक आहे. पण एकदा मोठी झाली की त्यांना मारणे दूरच, आपण त्यांच्यासोबत मोठ्या आवाजात पण बोलू शकत नाही. त्यामुळे त्यांना समजून सांगत सांगत त्यांचा थोडा इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना हे करावंच लागतं. कारण पोलिसांना त्यांच्या नोकरीच्या तुलनेत कमी पगार मिळतोच. आपण अशा पोलिसांना दम देऊनच समजूनच सांगू शकतो. केस करून त्यांच्या आहे त्या आनंदी कुटुंबाला कशाला दुःखी करायचं ना. आधीच लोकांना कुटुंब, जीवाभावाची लोकं शोधून पण भेटत नाही. घरासमोर येऊन गाडी थांबवून उतरून तो घराकडे निघतो. ही अवनी गाडीत बसूनच त्याच्याकडे बघतच विचार करते. किती विचार करतात हे प्रत्येक गोष्टींचा. वेदिका, किती लकी आहेस गं, इतका चांगला मित्र भेटला आहे तुला. आणि मी, माझं काय, मला जमेल का याची बायको व्हायला? यांच्या इतकंच प्रत्येक व्यक्तीचा विचार करायला, त्याच्या भावनिक नातं जपायला. यार, काय करावं? मी गुंतत आहे का? गुंतायचं नाही अवनी, प्रेम तुझ्यासाठी नाही आहे गं. तेवढ्यात विराजचा मेसेज येतो. इतका विचार कशाला पाहिजे? जमेल तुम्हालाही सगळं आपोआप. जरा वेळ द्या सगळ्या गोष्टींना. गुंता करून ठेवू नका, तो सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि आता सध्या पटकन घरात या. मला खूप भूक लागली आहे. डोळ्यात आलेलं पाणी पुसतच ती घरात येऊन हातपाय धुवून दोघांना वाढायला घेते. विराज म्हणाला, आज ऑफिसला दांडी काय? अवनी म्हणाली, नाही, हाफ डे घेतलाय. जाईल थोड्या वेळात. विराज म्हणाला, नाही गेलं तर चालणार नाही का? अवनी नकळतपणे, तुम्ही काल मला एकटीला सोडून गेले ते चाललं का? विराज म्हणाला, हो ते पण आहे. ते म्हणजे मी काल जायला नव्हतं पाहिजे का? अवनी गडबडीने, नाही, कुठे काय, कोशिंबीर राहिली ती आणतेच. विराज तिची होणारी गडबड बघत होता. कोशिंबीर आणायला गेलेली अवनी नकळत लाजतच तिथेच अडखडत होती. दिवस छान चालले होते. दोघेही एकमेकांच्या भावना समजून घेत एकमेकांना सांभाळत होते. भरपूर वेळा विराजचं काहीही गोष्टी करण्यासाठी पुढाकार घेत होता. त्याचं स्पष्ट मत होतं की लग्नाला अवनी तशीही तयार नव्हतीच. तिला या नात्यात काहीच भविष्य दिसत नव्हतं. पण आपणच तिला त्यावेळी विश्वास दाखवला, म्हणजे तो विश्वास माझ्याकडून शेवटपर्यंत जपला जाणार. मी कधीही आमच्यामध्ये इगो ही गोष्ट आणणार नाही. लग्नाला 6-7 महिने झाले होते. विराजचं सोफ्यावरचं झोपणं बंद होऊन तो आपोआप बेडरूममध्ये शिफ्ट झाला होता. पण बेडवर दोघांच्या मध्ये उषांनी मात्र जागा घेतली होती. त्याची नाईट ड्युटी असली की ती पूर्ण बेड स्वतःला मिळणार म्हणून खुश असायचीच. पण दुसरीकडे त्याचा सहवास दिवसाही नाही तर आणि रात्रीही नाही म्हणून एक वेगळीच पोकळी तिला जाणवायची. पण ज्यावेळी दोघेही एका बेडवर झोपायचे तेव्हा मात्र ते अवघडलेपणही ते एन्जॉय करायचे. एका रात्री असंच दोघेही ऑफिसवरून खूप कंटाळून पटकन झोपेही गेले. पण एकमेकांना चुकूनही स्पर्श नको म्हणून बेडच्या विरुद्ध टोकाला झोपले. एकदा झोपल्यावर मन किंवा शरीर कसलं कंट्रोलमध्ये राहील. अवघडलेपणा निघून गेला. विराज इतका रिलॅक्स झोपला की रात्री बेडवरून धपकन खाली पडला. पडलेल्या आवाजाने अवनीची झोप चाळवली, पण ती इतकी थकली होती की दुर्लक्ष करून झोपली. विराजला पण झोपेत पडलेलं जाणवलं. तो तसाच तिथे सरळ होऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी विराजला नेहमीप्रमाणे उशीर झालेला. ती तशीच उठली. आजूबाजूला पाहिलं तर विराज कुठंच दिसला नाही. तिने तसंच पटकन आवरायला घेतलं.
पटकन जमेल ती कामे हातावेगळी करून तिने घराबाहेर आजूबाजूला बघत विराजला फोन केला. पहिल्या रिंगला फोन उचललेला तो विराज कसला. अवनीने परत ट्राय केलं तेव्हा त्याने झोपेतच फोन घेतला. विराज म्हणाला, हां बोला ना अवनी. अवनी काही क्षण त्याच्या झोपेतल्या आवाजावरच भाळली. त्याचं ते असं अवनी बोलणं मनातच रिपीट करत होती. विराज म्हणाला, अवनी हॅलो, आवाज येत नाही आहे का? अवनी सावरतच म्हणाली, हां येतोय ना. तुम्ही कुठं आहात? सकाळपासून गायब झालात, न सांगताच का गेले? विराज म्हणाला, एक मिनिट, मी कुठेही गेलो नाही आहे. मी बेडरूममध्ये झोपलोय. डोळे उघडायचं पण त्याच्या जीवावर आलेलं, म्हणून तसाच झोपून बोलत होता. अवनी म्हणाली, काय? तुम्ही बेडरूममध्ये? असं म्हणतच ती बेडरूममध्ये गेली. आत आल्यावर त्याला बघून तिला लगेच क्लिक झालं की काल रात्री तो आवाज त्यांच्या पडण्याचाच होता. ते आठवून ती त्याच्याकडे बघतच मोठ्याने हसू लागली. तिच्या हसण्याने त्याची उरली सुरली झोप पण उडली होती. तो तसाच डोळे उघडून तिच्याकडे बघत होता. त्याला काहीच कळत नव्हतं. विराज म्हणाला, असं एकटं एकटं हसणं चुकीचं आहे हां. मलाही सांग काय झालं ते. अवनी म्हणाली, लाईक सिरियसली, तुम्हाला कळलं नाही का? विराज म्हणाला, आता हात जोडून विनंती करू की सांगतेस? अवनी हसतच, तुम्ही काल रात्री झोपेत, आत्ता मात्र तो ओशाळला. आपण झोपेत काय चुकीचं केलं की काय? असा विचार करतच त्याने परत विचारलं, काय झालं? अवनी म्हणाली, तुम्ही काल झोपेत बेडवरून खाली पडले होतात आणि तसेच खाली झोपीही गेलात. विराज म्हणाला, इतकंच होय? मला वाटलं मी झोपेत काय काय केलं असावं. असं म्हणतच तो बेडवर तिच्यासमोर बसतो. तो असं म्हणताच तिचा हसणारा चेहरा लाजून लाल होतो. ती पटकन मागे वळते. झोपेत असलेला विराज पटकन तिला तसंच मागे ओढतो. आपोआप ती त्याच्या मांडीवर खेचली जाते आणि त्यांच्या हातांचा विळखा तिच्या भोवती येतो. तिला तो हवा हवाच वाटत होता, पण स्वतः असं लगेच व्यक्त होणं तिला मान्य नव्हते. ती शांतपणे त्याला विरोध करत होती. तो पटकन तिच्या मानेजवळ सरकून बोलतो, दररोज असं बेडच्या एका टोकाला झोपल्यावर काय होणार? त्रास तर तुम्हालाही होतोय, पण सांगायचं कसं? त्यापेक्षा मी आजपासून बाहेर झोपतो. निदान तू तरी नीट झोपशील. ती आधीच त्याच्या मिठीत येऊन शहारली होती. त्यातच तो अजून जवळ आल्यामुळे तिने त्याचेच हात घट्ट पकडले आणि डोळे बंद केले. अवनी म्हणाली, त्याची काहीच गरज नाहीये. आजपासून या उशा घ्यायच्या बंद. आणि इतकंच जर वेगळं झोपायची हौस आहे तर मला सांगा, मी झोपेल बाहेर. असं बोलल्यामुळे विराज पूर्ण शॉकमध्ये होता. याचा फायदा घेत ती पटकन त्याच्या मिठीतून बाहेर आली. दरवाज्यात उभी राहून ती बोलली, हो तुम्ही तेच ऐकलं जे मी बोलले. आणि ती निघून गेली. आज ऑफिसमध्ये येऊन अवनी सकाळी जे झालं ते आठवून हसत होती. तिला हा बोलणं अवनी हे जरा जास्तच आवडलं होतं. तेवढ्यात वेदिका तिच्याजवळ येते. अवनीचं लक्ष नव्हतं. वेदिका म्हणाली, कोणाचा तरी मधुचंद्र झालेला दिसतोय. लाली सगळ्या ऑफिसमध्ये पसरली आहे म्हणून विचारलं. अवनी नकळत म्हणाली, अजून नाही पण लवकरच होईल. यार वेदिका, मी प्रेमात पडली आहे वाटतं. वेदिका म्हणाली, ते तर होणारच होतं ना. मित्र कोणाचा आहे? कॉलर उंचावत वेदिका बोलली. भानावर येत अवनी म्हणाली, अगं तसं काही नाही, मी पण उगाच काहीतरी बोलत बसते. वेदिका म्हणाली, रहने दो जानी, आपकी गालों की लाली सब कुछ बयां कर रही है. अवनी म्हणाली, ए नौटंकी, चल भरपूर काम आहेत. वेदिका म्हणाली, ते सगळं जाऊ दे. तुझ्यासाठी म्हणजे आप दो प्यार करने वालों के लिए बॅड न्यूज आहे. अवनी म्हणाली, तू आधी ही नौटंकी बंद कर. हे प्यार करने वाले काय आहे? वेदिका म्हणाली, आपल्याला ट्रेनिंगला जायची नोटीस आली आहे. अवनी म्हणाली, अगं सरकारी नोकरी म्हणजे मीटिंग्स आणि ट्रेनिंग हे आलेच, सो टॅक इट इझी. वेदिका म्हणाली, 1 महिना ट्रेनिंगला जायला मला तर खूप आवडेल, ते पण दिल्लीला. पण तुझं काय अवनी डार्लिंग? अवनी म्हणाली, 1 महिना, वाव, वातावरण जरा चेंज होईल ना. इथे मुंबईमध्ये खूप कंटाळा आला यार. मनाची अस्वस्थता लपत ती बोलत होती. वेदिका म्हणाली, रिअली? तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे? आणि विराजचं काय? अवनी म्हणाली, त्याचं काय? त्यांना काय प्रॉब्लेम नसणार. वेदिका म्हणाली, ओके, परवा निघायचंय आपल्याला. अवनी म्हणाली, वेदिका निघून गेल्यावर ती विचार करत होती. काय तरी राहतंय की सुटतंय आहे या कल्पनेने ती अक्षरशः शहारत होती. नकळत तिला घाम सुटून डोळ्यात पाणी आलेलं. हे सगळं का होतंय हे तिला माहीत होतं, पण मान्य करायचं नव्हतं. मुळात हे सगळं 6 ते 7 महिन्यात अशी विराजच्या प्रेमात पडेल असे वाटत नव्हते. तसे तर त्याच्या स्टाईलवर तर भरपूर मुली फिदा होत्या, पण ही मात्र त्याच्या मनाच्या मोठेपणावर, त्याच्या असणाऱ्या प्रेमाच्या विश्वासावर फिदा होती.